धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड राइजर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। सरपंचपतीचा ग्रामसभेत थेट हस्तक्षेप। न्याळोद गावातील ग्रामसभा जबरदस्तीने बरखास्त। न्याळोद येथे 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत लोकशाहीला हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मंगल कार्यालयात सरपंच कविता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या ग्रामसभेत सरपंचपतीने थेट हस्तक्षेप करत गोंधळ घातला आणि ग्रामसभा जबरदस्तीने बरखास्त केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांबाबत ग्रामस्थांनी जाब विचारताच सरपंचांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। याच दरम्यान सरपंचपतीने महिला सरपंच व ग्रामसेवक प्रमोद पाटील यांच्यावर दबाव टाकत सभा अर्धवट सोडण्यास भाग पाडण्याचा आरोप आहे। अचानक सभा बंद केल्याने उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। ठराव रखडले, विकास कामांवर ब्रेक। ग्रामसभा अपूर्ण राहिल्याने अनेक महत्त्वाचे विषय तसेच ठराव प्रलंबित राहिले। त्यामुळे गावाच्या विकास कामांना अडथळा निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या हक्कांवरच गदा आली असल्याचे सांगण्यात येत आहे। ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदींना विरोधात असून लोकशाही प्रक्रियेचा उघडभंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नवीन ग्रामसभा तात्काळ बोलवावी अशी मागणी भीमराव कंढरे, उमेश पवार, आत्माराव कंढरे यांच्यासह ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले, धुळे। काल 26 जानेवारी होती, त्यानिमित्त आम्ही गावात ग्रामसभा होती। ग्रामसभात 400-500 नागरिक जमलेले असताना आम्ही काही प्रश्नांची विचारणा केली। पंचायत मित्र अकाउंटवर हे 25 ते 30 लाख रुपये वर्ग करण्यात आले होते कामांची। तर आम्ही ग्रामसेवकांना विचारणा केली की हे काम कसे। ग्रामसेवक म्हणे आम्ही तुम्हाला 2 दिवसात याचं उत्तर देतो। तरी आम्ही ते मान्य केलं। म्हटलं ठीक आहे साहेब, 2 दिवसात तुम्ही उत्तर द्या आम्हाला। तेवढ्यात एक प्रश्न चालू झाला, ठराव फळबागासंबंधात आणि गोट्यासंबंधित नावं वाचली गेली। नावामध्ये उपसरपंचाच्या घरचे 5 जण, त्याच्या भावासहित स्वतः उपसरपंच यांच्या नावाचे ठराव होते। तिथं आम्ही आक्षेप घेतले। त्याच्यात मग एक प्रकरण निघालं, उपसरपंचाच्या नातेवाईकाला म्हणजे पुतण्याला गावातली कामं देण्यात आलेली होती। त्या कामांविषयी विचारणा केली। तेवढ्यात सरपंचाचे पती हे उठले, तुम्ही मला विचारा म्हणे। मग आम्ही ग्रामसेवकाच्या पतींना सांगितलं, तुम्ही कोण, तुम्ही याच्यात कुठल्या पदावर नसताना तुम्हाला काही अधिकार आहेत का। तेवढ्यात ग्रामसेवकाच्या पतीने ग्रामसभा बरखास्त केली, अश्लील भाषा वापरली। तिथं अंगणवाडी सेविका बसलेले होते, महिला बसलेल्या होत्या, त्यांच्यासमोर अश्लील भाषा वापरून ग्रामसेवकाला जबरदस्तीने बाहेर काढलं, सरपंचांना बाहेर काढलं आणि सभा तहकूब केली। याच्यात परत ग्रामसभा घेण्यात यावी असा आम्ही BDO साहेबांना अर्ज दिला आहे। कारण की स्थानिक लोकांचे काही प्रश्न असतात ते ग्रामसभेतूनच होतात। त्याच्यामुळे त्वरित एक विशेष ग्रामसभा लावी आणि स्वतः त्याच्यासाठी BDO साहेबांनी हजर राहावं ही विनंती करतो आम्ही। ज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।